रवींद्र वायकर यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं। आमच्याकडे असल्यावर गुन्हे असतात आणि भाजपत गेल्यावर दोषमुक्त होतात असं राऊतांनी म्हटलं। रवींद्र वायकर नक्की येणार, थोडी वाट पाहावी लागेल असं शिरसाटांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे कालावधी निश्चित करणार असं शिरसाट यांनी म्हटलं आहे। त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले होते ते खोटे होते। जर तुम्ही त्यांच्यावर जे गुन्हे आता काढले असतील त्याचा अर्थच ईडीचा गैरवापर होतोय, ईओडब्ल्यूचा गैरवापर होतोय। आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता, तुमच्याकडे येतो म्हटल्यावर गुन्हे काढता, म्हणजे त्याचा गैरवापर होतो। लक्षात घ्या, पक्ष फोडण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, माणसं विकत घेण्यासाठी, दबाव आणण्यासाठी, आणि जर हे तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे। आता काय करणार? मुलुंडचा नागडा पोपटलाल आता कोणाला जेलमध्ये पाठवणार? रवींद्र वायकर यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे। ते येणार आहेत। प्रसार माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते टाळलेलं आहे। नेमकं सत्य काय? खरंच येणार आहे? थोडंसं थांबून प्रत्येकाची जेव्हा एखादा पक्ष किंवा एखादा उठाव करायचा असतो तो मानसिकता ही बनली पाहिजे। मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे। म्हणून वायकर निश्चित येतील, परंतु त्याला थोडासा वेळ आहे आणि तो कालावधी एकनाथ शिंदे साहेब निश्चित करतील।